Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 1.4 a letter from Hingoli lessons pointers. विद्यार्थ्यांनो, आपला हा जो लेसन आहे लेटर फ्रॉम हिंगोली या लेसनचे आता आपण पॉइंटर्स इथे सोडवणार आहोत. सो पॉइंटर्स हे प्रत्येक एकूण एक प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डज रामन लिव्ह, म्हणजे रामन कोठे राहतो. उत्तर आहे रामन लिव्स इन हिंगोली. वेअर डज संजू मामा लिव्ह, तर उत्तर लिहायचं संजू मामा लिव्स इन सागरोळी. थर्ड क्वेश्चन, नेम द रिव्हर इन सागरोळी, तर नदीचं नाव काय आहे जी सागरोळीतून वाहते. द रिव्हर इन सागरोळी इज द मांजरा रिव्हर. हु हॅज अ लायब्ररी, लायब्ररी कोणाकडे, काका आजोबा हॅज अ लायब्ररी. क्वेश्चन ई, इफ रामन मेड अ लिस्ट ऑफ हिज रिलेटिव्स ॲट सागरोळी, व्हॉट नेम्स वुड बी राईट, म्हणजे जर रामननी त्याच्या नातेवाईकांची यादी तयार केली तर काय काय नावांची यादी असेल. आजी म्हणजे ग्रँडमदर, आजोबा ग्रँडफादर, राजू मामा अंकल राजू, शैला मामी आंट शैला, मीरा मामी आंट मीरा. इथे आपण इंग्लिशमध्ये सुद्धा दिलंय तुम्हाला कसं म्हणतात त्याला प्रॉपर इंग्लिशमध्ये, आणि मराठीतनं आपण यादी तयार केली आहे. क्वेश्चन सेकंड आहे, लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग्स दॅट रामन डिड ॲट सागरोळी, म्हणजे तुम्ही यादी तयार करायची की रामननी कोणत्या कोणत्या छान छान गोष्टी तयार केल्या होत्या, म्हणजे त्याने काय काय मजा मस्ती केली त्या गोष्टी, आणि नंबर देम अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी भारी वाटतात त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं, त्याला नंबर द्यायचा. कम्पेअर युअर प्रेफरन्सेस विथ दोज ऑफ युअर फ्रेंड्स, तुमचे मित्र पण नंबर देतील ना त्याला की पहिली ॲक्टिव्हिटी छान आहे, दुसरी ही छान आहे. प्रत्येकजण वेगवेगळे लिस्ट तयार करेल तर तुम्ही त्याला नंबर द्यायचा, चेक करायचं, तुलना करायची त्या यादीची. उत्तर, अकॉर्डिंग टू द लेटर रामन डिड द फॉलोइंग इंटरेस्टिंग थिंग्स ॲट सागरोळी. काय काय केलं बघा, स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. सेकंड, प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर. थर्ड, गोइंग ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. आणि फोर्थ, रायडिंग अ बफेलो. स्पॉट द एक्सक्लेमेशन्स, ह्याला काय म्हणतात, या चिन्हाला उद्गारवाचक चिन्ह मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये म्हणतो आपण एक्सक्लेमेशन्स मार्क. इन द लेटर अँड कॉपी द सेंटेन्सेस, काही नाही करायचं, ॲज इट इज पत्र वाचायचं. पत्र वाचून आपल्याला जिथे जिथे हे चिन्ह दिसेल ते वाक्य आपण इथे लिहून काढायचं. उत्तर बघा, हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोळी. सेकंड, अनफॉरगेटेबल मोमेंट्स. थर्ड, दॅट लंच वाव. फोर, आजी श्रीखंड वडी इज इनकम्पॅरेबल. These are 4 sentences where they have given this exclamation mark. So you have to write in your notebook all these sentences. Question third is, spot the exclamations in the letter. ते पूर्ण केले आपण. Question number 4 आहे, find and copy the non-English words in the letter. Non-English word म्हणजे काय, चपाती. चपाती हा शब्द मराठी आहे तर तो इंग्लिशमध्ये समाविष्ट केला आहे. श्रीखंड हा शब्द मराठी आहे, इंग्लिशमध्ये समाविष्ट केला आहे, पण त्याला नॉन इंग्लिश वर्ड्स म्हणतात. असे शब्द आपण लिहूयात. आमरस, अ टाईप ऑफ मँगो पल्प. कुरडई, अ ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन स्नॅक. पापड्या, नॉट अ स्टँडर्ड वर्ड इन इंग्लिश कॉन्टेक्स्ट, सजेस्ट अ व्हेरियंट स्पेलिंग ऑफ पापड. कांदा भजी, ऑनियन फ्लिटर्स त्याला इंग्लिशमध्ये म्हणणार. श्रीखंड, स्वीट योगर्ट बेस्ड डेझर्ट. वडी, अ टाईप ऑफ सेव्हरी ऑर स्पायसी केक. बी, मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट फूड डिशेस. हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इंग्लिश. आपण यादी तयार करायची, त्यातले इंग्लिश किती निघतात बघूयात. माझी यादी मी केली आहे, गुलाबजाम, जलेबी, आळूवडी आणि पुरणपोळी. लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट बुक्स ऑर स्टोरीज. हाऊ मेनी ऑफ द नेम्स आर इंग्लिश. बघा त्याच्यामध्ये काय काय इंग्लिश येत आहेत शब्द, इंग्लिश नावांचे किती पुस्तकं तुम्हाला माहिती आहेत बघा किंवा तुम्ही वाचली असतील. तो छान, फ्रँकलिन स्टोरीज, पंचतंत्र, छान छान गोष्टी, ॲलिस इन वंडरलँड. 3 बुक्स आर इन इंग्लिश. क्वेश्चन नंबर 5 आहे, फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स, म्हणजे मोठे शब्द छोटे शब्द लपलेले असतात. जसं आपण उत्तर लिहिले, रिचमध्ये काय, ईच लपलेलं आहे. वंडरफुलमध्ये वंडर आणि फुल. अनफॉरगेटेबल त्यामध्ये फॉरगेट आणि टेबल. कलरफुलमध्ये कलर आणि फुल. इनकम्पेरेबलमध्ये कम्पेअर आणि एबल. लव्हिंगलीमध्ये लव्हिंग आणि एलवाय.
क्वेश्चन 6 नोट दॅट म्हणजे लक्षात घ्या 9 जून 2015 और जून 9 2015 इज रीड ॲज म्हणजे 9 जून 2015 किंवा जून 9 2015 याला इंग्लिशमध्ये कसं वाचायचं द 9th ऑफ जून 2015. बघा लक्ष देऊन बघा कारण आपल्याला चांगलं इंग्लिश यायचं असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. सिमिलरली 1 January or January 1 is read as the 1st of January. Now read the following. ते बाकीचे आपण वाचायचे आपण लिहून काढले डायरेक्ट इथे 15 ऑगस्टला द 15th of August, 22nd December the 22nd of December, 26 January the 26th of January, May 1 May the 1st of May, 21 June the 21st of June. So in this way you have to write all these words in proper English. Do you remember ordinal numbers? तुम्हाला माहिती भी शिकला असेल कदाचित या अगोदर ऑर्डिनल नंबर्स येथे ज्याला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पण त्याला आपण कसं म्हणतात फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन्थ एट्थ अशा प्रकारे वाचायचे 9th 10th 11th 12th 13th 14th 15th 20th मग परत 21st 22nd 23rd अशा प्रकारे वाचायचे 100ला 100th म्हणतात कळलं. मग या प्रकारे तुम्ही लिहून काढायचे. ऑर्डिनल नंबर्ससाठी मी तुम्हाला इथे खास चार्ट दिला ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे नंबर्स लिहून दिले. हे नंबर तुम्हाला नक्की उपयोगी पडतील तुमच्या पुस्तकांमध्ये वह्यांमध्ये अभ्यास करायला वाचायला. हे बघा 100 पर्यंत आपण सगळे नंबर दिलेले आहेत. आता हे पुढचं जे लेटर दिलेलं आहे ते बघूयात. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो इन्फॉर्मेटिव्ह आहे ॲक्च्युअल क्वेश्चनपेक्षा सुद्धा. म्हणजे आपण जेव्हा पत्र लिहितो ना इंग्लिशमध्ये तेव्हा आपलं लेटर इज ॲड्रेस आपण त्याचा उल्लेख करतो की प्रिय बाबा प्रिय आई प्रिय दादा प्रिय ताई हे जे आपण म्हणतो ना त्याला ॲड्रेस करणं म्हणतात. बिगिन विथ म्हणजे आपण सुरुवात करतो पत्राची कशी सुरुवात करतो. लास्ट लाईन म्हणजे शेवटच्या ओळीनं आपण कसा शेवट करतो. आणि साइन ऑफ विथ आपण काय म्हणतो शेवट करून की काळजी घ्या लक्ष द्या छान अशा प्रकारचे आपण बोलतो त्याला साइन ऑफ म्हणतात. सो आता हे जे सगळे त्यांनी की मॅज फादर की मॅज यंगर ब्रदर हे सगळे कसं म्हणतात बिगिन विथ किंवा लास्ट लाईन यांचे काय असतील तर मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलं तर लिहून घ्या म्हणजे पत्रलेखन करताना तुम्हाला फार फायदा होईल याचा. की मॅज फादर बिगिन विथ डिअरस्ट डॅडी जेव्हा तिला पत्र वडिलांना पाठवायचं असेल तेव्हा डिअरस्ट डॅडी लास्ट लाईन असेल लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स साइन ऑफ विथ असेल युअर यंग लव्हिंग डॉटर. ठीक आहे. जेव्हा किमया भावाला पत्र लिहिल तिच्या लहान भावाला किमयाज यंगर ब्रदर माय डिअर बिट्टो टेक केअर लास्ट लाईन आणि साइन ऑफ असेल युअर वन अँड ओनली सिस्टर. आता किमया तिच्या फ्रेंडला कसं लिहिल हाय मीता लास्ट लाईन असेल सी यू सून आणि शेवट असेल साइन ऑफ युअर्स. तिच्या बॉसला किमया कसे लिहिल बिगिन विथ हॅलो मॅडम किंवा मॅडम लास्ट लाईन असेल थँक्यू आणि साइन ऑफ असेल युअर्स फेथफुली. आता मॅनेजर बँक जर तिला बँकेच्या मॅनेजरला पत्र लिहायचं तर कसं लिहिल ती टू द मॅनेजर बँक ऑफ पीपल म्हणजे बिगिन विथ आणि लास्ट लाईन असेल रिगार्ड्स आणि साइन ऑफ असेल युअर सिन्सिअरली. आता मिस्टर बेंद्रे हू लिव्ज इन द सेम कॉलनी त्यांच्या कॉलनीतल्या मिसेस बेंद्रेंना जेव्हा तिला लिहायचं असेल पत्र तेव्हा ती कशी लिहिल डिअर मिसेस बेंद्रे लास्ट लाईन असेल लॉट्स ऑफ लव्ह आणि साइन ऑफ असेल युअर्स फेथफुली. आता यू कॅन यूज फ्रेंडली इनफॉर्मल लँग्वेज विथ युअर क्लोज रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स म्हणजे तुम्ही कशी भाषा वापरू शकता अनौपचारिक अगदी अशी ऑफिसच्या कामासाठी आपल्याला खूप औपचारिक भाषा वापरायला लागते फॉर्मल लँग्वेज म्हणतात त्याला. वेन यू आर रायटिंग टू अदर्स यू हॅव टू यूज युअर वर्ड्स केअरफुली जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना लिहिता तेव्हा तुम्हाला शब्दांची खूप काळजी घ्यावी लागते. ऑन सच ऑकेजन सम टिपिकल पोलाइट एक्सप्रेशन्स आर यूज त्यावेळेस आपल्याला खूप नंबरपणे काही वाक्यांचा इथे उल्लेख करायला लागतो. आता एक क्वेश्चन नंबर 8 आहे इन हाऊ मेनी वेज कॅन यू ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग. जसं बघा आंट काकी और आंटी ग्रँडफादर आजोबा ग्रँडमदर आजी कझिन मावस भाऊ चुलत भाऊ किंवा बहीण. क्वेश्चन 9 आहे राईट द टर्म्स ऑफ ॲड्रेस यू यूज फॉर युअर रिलेटिव्स और फॅमिली फ्रेंड्स म्हणजे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना कशा प्रकारे
बोलवता. एक्झाम्पल संजू मामा, काका आजोबा. तर मी म्हणते अंकल मामा, डॅडी मामा, आप्पा, योगेश भाऊ, निलेश भाऊ, बाई एक्सेट्रा. अशापैकी कितीतरी नावं आपण घेऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना कशा प्रकारे बोलवता तुम्ही लिहा. सो थँक्यू स्टुडंट की पेशंटली तुम्ही हा सगळा व्हिडिओ बघितला. आणि जर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.